नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, ओके, अल्जेब्रा ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स, त्याच्यानंतर आपण त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स स्टडी केले पहा. ओके, आय ऑफ झेड काढायला सांगितलेलं होतं. आय ऑफ झेड मिनिंग काय असणार इथं? रिअल पार्ट ऑफ द इमॅजिनरी नंबर्स. आर ऑफ झेड काढायला सांगितलं होतं, प्युअरली रिअल पार्ट. ओके, त्याच्यानंतर आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, त्यालाच काय म्हणतो आपण? लेंथ ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, त्यानंतर आपल्याला आर्ग्युमेंट किंवा त्यालाच काय असणार तर ॲम्प्लिट्यूड ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी डिवाइडेड बाय ए किंवा वाय अपॉन एक्समध्ये जी टर्म रिप्लेस केली जाईल, जी टर्म कॅल्क्युलेट करतो आपण, त्या टर्मला काय म्हणतो आपण? ॲम्प्लिट्यूड ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर किंवा आर्ग्युमेंट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, आणि शेवटचा पॉईंट झेड बार मी काढायला सांगितलेला होता. झेड बारचं मिनिंग काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं? कॉन्जुगेट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपण कॅल्क्युलेट केलेले पहा. ओके, व्हेरियस टाइप्स अल्जेब्रामध्ये पण ॲडिशन सबट्रॅक्शनचं पहिलं लेक्चर घेतलं. दुसरं लेक्चर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आपण रेफर केलेलं होतं पहा. तर आज आपल्याला त्याच्याच पुढचा पार्ट म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ दी काय असणार इथं? कॉम्प्लेक्स नंबरमधला जो पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मी रेफर करतोय पहा, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, क्वेश्चन काय दिलेलं असणार आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? इथं क्वेश्चन दिलेला आहे, दिसतं का सगळ्यांना? पहा, क्वेश्चन दिलेला आहे पहा आपल्याला. इफ झेड इज इक्वल टू 1 + 2 टाइम्स आय ब्रॅकेटचं काय दिलेलं आहे? स्क्वेअर. 1 + 2 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, 1 + 2i ब्रॅकेटचं काय दिलेलं आहे आपल्याला? स्क्वेअर दिलेलं आहे पहा. ओके, एक्सप्रेस इन दी फॉर्म कशामध्ये अप्लाय करायचं आपल्याला? स्टँडर्ड फॉर्म a + b ऑफ आय मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. इन दी फॉर्म a + b ऑफ आय. ऑल्सो फाइंड कॅल्क्युलेट करायला काय काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला? आय ऑफ झेड सेकंड रेफर करायला सांगितलेलं आपल्याला. आर ऑफ झेड थर्ड रेफर करायला सांगितलेलं आपल्याला. मॉड्युलस ऑफ झेड अँड काय विचार आहे आपल्याला? ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. या चार गोष्टी आपल्याला काढायला सांगितलेल्या आहेत पहा. ओके, क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला? झेड इज इक्वल टू 1 + 2 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सप्रेस इन द फॉर्म a + b ऑफ आय. एक्सप्रेस इन द फॉर्म a + b ऑफ आय म्हणजे स्टँडर्ड फॉर्मला मला कम्पेअर करून घ्यायचं आहे. ओके, स्टँडर्ड फॉर्मला मला रिप्लेस करायचं आहे. कळालं का पहा? ओके, ऑल्सो फाइंड स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअर केल्यानंतर मला परत किती व्हॅल्यूज काढायचे? तिथं 4 व्हॅल्यूज काढायला आपल्याला सांगितलेलं आहे पहा. ओके, सोल्युशन काय येणार आहे पहा इथं? लेट किंवा हिअर सोल्युशन स्टार्ट होतो पहा. द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज काय दिलेलं कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला? झेड इज इक्वल टू 1 + 2 टाइम्स आय ब्रॅकेटचं काय दिलं आपल्याला? स्क्वेअर. 1 + 2 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. सोडवायच्या दोन मेथड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, एखाद्या टर्मचा स्क्वेअर असेल तर ते टर्म आपण किती वेळा रिपीट करतो आपण? 2 टाइम्स 1 + 2i मल्टिप्लाय 1 + 2i. ओके, मल्टिप्लिकेशन करून मी अप्लाय करू शकतो किंवा मी डायरेक्ट काय रेफर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो? इथं बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला जो आपण मेन्शन केलेला आहे, जो आपण पहिल्यापासून यूज करतो पहा आपण, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय सांगतो रिझल्ट आपल्याला? a² + 2ab प्लस व्हॅल्यू b² मध्ये आपल्याला पहा a² + 2ab + b². ह्या रिझल्टचा वापर करून मी काय करू शकतो? इथं दिलेला जो काही कॉम्प्लेक्स नंबर असेल तो मी कशामध्ये रिप्लेस करू शकतो? इथं a + b ऑफ आय मध्ये मी रिप्लेस करू शकतो पहा. ओके, अप्लाय करा आता. इथं झेड इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 1 दिलेला आहे. 1चा स्क्वेअर प्लस, ओके, रिझल्टमध्ये फक्त व्हॅल्यू सांगायचे 2 मल्टिपल विथ दोघांचा प्रॉडक्ट 1 मल्टिपल विथ 2 टाइम्स आय मध्ये आपल्याला पहा. ओके, प्लस पुढं काय आपल्याला इथं 2 ऑफ आय बीच व्हॅल्यू 2 ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित? ओके, रिझल्टमध्ये फक्त मी उचलून ए आणि बीच्या व्हॅल्यूज मी रेफर केलेले आहेत. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 1चा स्क्वेअर व्हॅल्यू किती असणार आहे? 1 असणार आहे पहा. प्लस 2 1 जार व्हॅल्यू 2 2 2 जार व्हॅल्यू 4 टाइम्स आय दोन्ही 4 आपल्याला पहा. ओके, प्लस आता इथं 2चा स्क्वेअर व्हॅल्यू 4 मल्टिपल विथ i². 2 मल्टिपल विथ i². आपण इथं एक बेसिक फॉर्म्युला यूज केलेला आहे. कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण? इंडायसेसचा सेन्स किंवा देअरफोर ab इज इक्वल टू a मल्टिपल विथ b चा रिझल्ट फॉलो केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आपण कुठला रिझल्ट फॉलो केलेला आहे आपण? a मल्टिपल b म्हणजे 2चा स्क्वेअर व्हॅल्यू 4 आणि b म्हणजे आयचा स्क्वेअर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता या रिझल्टमध्ये जर मी पाहिलं तर मध्ये काय दिसतं आपल्याला? i² ची टर्म आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय?
स्क्वेअर रूट ऑफ -1 आहे पहा. ओके, तर मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं -1. स्क्वेअर रूटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होतो पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 1 प्लस 4 टाइम्स आय प्लस 4 मल्टिपल विथ मी रेफर काय करणार आता इथं कलर वापरतो पहा -1. ओके, सेम देअरफोर आय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू -1 आहे पहा. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती मी इथं रेफर केली पहा. ओके, गुणाकारामध्ये प्लस मायनस काय होतं विद्यार्थी मित्रांनो इथं झेड इज इक्वल टू 1 प्लस 4 टाइम्स आय. ओके, प्लस मायनस आन्सर -4 प्लस मायनस आन्सर -4. ओके, काय करतो आपण ॲडिशन सबट्रॅक्शन बिटवीन 2 और मोर कॉम्प्लेक्स नंबर्स इज कॅरिड आउट बाय 2 किंवा अधिक कॉम्प्लेक्स नंबरचे आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर मला करायचं असेल तर मी काय करतो इथं रिअल टू रिअल एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरिड आउट आहे. ओके, रिअल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट. रिअल टू रिअल काय ना व्हॅल्यू इथं अंडरलाईन करतो पहा रिअल टू रिअल 1 - 4 व्हॅल्यू किती आपल्याला झेड इज इक्वल टू -3 प्लस 4 टाइम्स आय मध्ये आपल्याला -3 प्लस 4 टाइम्स आय मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे दिलेला जो काय कॉम्प्लेक्स नंबर असेल तो मी रिप्लेस कशामध्ये केलेला आहे a प्लस बी ऑफ आयला. त्यामुळे कंडिशन काय येणार पहा देअरफोर a प्लस बी ऑफ आय झेड म्हणजे काय असणार इथं a प्लस बी ऑफ आय एक्झॅक्टली इक्वल टू -3 प्लस 4 टाइम्स आय. माझं पहिलं सोल्युशन कंप्लीट झालं पहा. पहिलं सोल्युशन कंप्लीट झालं. एक्सप्रेस इन दी फॉर्म a प्लस बी ऑफ आय मध्ये मी रिप्लेस करून घेतलेलं आहे पहा. ओके, आता मला पुढच्या जर व्हॅल्यूज काढायच्या असतील तर मला रिक्वायरमेंट कशाची असणार इथं a आणि b ची रिक्वायरमेंट आहे. ओके, इक्वॅलिटी ऑफ काय असणार इथं बोथ दी साइड्स. बोला इक्वॅलिटी कशी करतो आपण सेम पार्ट बोथ दी साइड्स. ओके, इक्वॅलिटी कशी करतो आपण सेम पार्ट्समध्ये मी रेफर करणार आहे. कसं करतो आपण रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी. रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी. बरोबर आहे का पहा. ओके, आता मी रिअल टू रिअल म्हणजे काय असतं ते रिअल व्हॅल्यू एची व्हॅल्यू किती असणार इथं -3 अंडरलाईन केलेलं पहा. देअरफोर a इज इक्वल टू -3. ओके, डबल लाईन्समध्ये मी इमॅजिनरी पार्ट रेफर करतो पहा. ओके, बीची व्हॅल्यू किती असणार इथं मग अँड b इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार व्हॅल्यू विथ साइन कन्व्हेन्शन +4 मध्ये आपल्याला पहा. विथ साइन कन्व्हेन्शन +4 मध्ये आपल्याला मला a मिळाला b मिळाला. ओके, आता आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज मी कशामध्ये अप्लाय करणार आता इथं त्या दोन व्हॅल्यूजवरून मी ज्या व्हॅल्यूज मला विचारलेल्या आहेत कुठल्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत आय ऑफ झेड आर ऑफ झेड मॉड्युलस ऑफ झेड आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. देअरफोर काय ना पहिली व्हॅल्यू इथं आय ऑफ झेड एक्झॅक्टली इक्वल टू रिअल पार्ट ऑफ द इमॅजिनरी नंबर कशी दर्शवतो आपण स्मॉल b एक्झॅक्टली व्हॅल्यू 4 मध्ये आपल्याला पहा. ओके, सेकंड व्हॅल्यू विचारलेली आपल्याला आर ऑफ झेड प्युअरली रिअल पार्ट कशा दर्शवतो आपण कॅपिटल एन दर्शवतो स्मॉल एन दर्शवतो पहा. एची व्हॅल्यू किती इथं -3 मध्ये आपल्याला पहा. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू चले मॉड्युलस ऑफ झेड लेंथ ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. रिझल्ट काय सांगतो आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू इनसाइड दी स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू बोला एच व्हॅल्यू किती असणार इथं -3 चा स्क्वेअर. ओके, प्लस b ची व्हॅल्यू किती असणार इथं 4 चा स्क्वेअर आपल्याला पहा. कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. -3 चा स्क्वेअर व्हॅल्यू किती असणार 9 प्लस 4 चा स्क्वेअर व्हॅल्यू 16. ओके, म्हणजे फायनली काय येणार पहा मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू 25. बाहेर येताना किती अप्लाय होईल मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू व्हॅल्यू 5. ॲक्च्युअल +-5 येईल. ॲक्च्युअल काय येतं +-5 पण मॉड्युलस आहे. मॉड्युलस म्हणजे लेंथ ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. लेंथ कधीही निगेटिव्हमध्ये मोजता येत नाही आहे त्यामुळे तो निगेटिव्ह अप्लाय करायचं नाही आहे पहा. त्यामुळे मॉड्युलस ऑफ झेड किती आली ती व्हॅल्यू 5 मध्ये आपल्याला पहा. आणि शेवटची व्हॅल्यू आपल्याला विचारलेले विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला कुठली व्हॅल्यू विचारलेली पहा देअरफोर ॲम्प्लिट्यूड त्यालाच काय म्हणतो आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू काय असं व्हॅल्यू इथं थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b डिवाइडेड बाय a imaginary part divided by real part of the given complex number. Okay, therefore theta is equal to किती येणार सांगा मग इथं tan inverse of exactly inside the bracket काय ना b ची व्हॅल्यू किती आहे b ची व्हॅल्यू 4 डिवाइडेड बाय -3 म्हणजे फायनली काय झालं थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ इनसाइड ब्रॅकेट -4 डिवाइडेड बाय 3. निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर जर असेल तरी सुद्धा मी काय करू शकतो इथं न्यूमरेटरलाच मी रिप्लेस करून घेतो पहा. ही व्हॅल्यू इथं ॲम्प्लिट्यूड ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पहा. ॲम्प्लिट्यूड ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, सेम पार्टमध्ये मी अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल रेफर करतोय पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं आता नेक्स्ट एक्झाम्पल इथं मी रेफर करतोय
क्वेश्चन दिलेलं आहे पहा आपल्याला तर इथं क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा सेम पार्ट सेम फॉर्मॅट मी तर रेफर करणार आहे इफ झेड इज इक्वल टू 2 प्लस 3 टाइम्स आय ब्रॅकेटचं काय आपल्याला इथं क्यूब किंवा 3 प्लस असू दे ठीक आहे काय हरकत नाही 3 मायनस घेतोय पहा मी 3 मायनस 2 मायनस 3 टाइम्स आय ब्रॅकेटचं काय आपल्याला इथं क्यूब ब्रॅकेटचा क्यूब ओके एक्सप्रेस इन दी फॉर्म कशामध्ये एक्सप्रेस करायचं आपल्याला ए प्लस बी ऑफ आय मध्ये एक्सप्रेस करायचं आहे ओके ऑल्सो फाइंड ऑल दी व्हॅल्यूज काय असणार पहा इथं ऑल्सो फाइंड आय ऑफ झेड कॉमा आर ऑफ झेड कॉमा मॉड्युलस ऑफ झेड कॉमा नेक्स्ट विचारलेलं आपल्याला ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड सुद्धा विचारलं जाईल पहा आर्ग्युमेंट ऑफ झेड सुद्धा विचारलं जाईल ओके अँड झेड बार विचारलेलं आपल्याला अँड काय विचारलेलं आपल्याला झेड बार 5 व्हॅल्यूज मला तरी कॅल्क्युलेट करायचे आहेत पहा ओके आता काय घेतलेलं आपण ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब हे सुद्धा एक्झाम्पल मी 2 मेथडनी सोडू शकतो कुठल्या मेथडचा वापर करू शकतो पहा आपण इथं एक तर ब्रॅकेटचा क्यूब याचा टर्म किती रिपीट होणार 3 टाइम्स पहिला दोघांचा प्रॉडक्ट आलेल्या प्रॉडक्टला काय करणार मी तिसऱ्या प्रॉडक्टनं परत मी तिसऱ्या फॅक्टर परत मी मल्टिप्लाय करणार आहे लेंदी प्रोसिजर अप्लाय फील कळलं का पहा ओके लेट सोल्युशन काय येणार आहे पहा इथं लेट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज काय काय दिलेलं पहा इफ झेड इज इक्वल टू देअरफॉर झेड इज इक्वल टू 2 मायनस 3 टाइम्स आय ब्रॅकेटचा काय दिलेलं आपल्याला क्यूब दिलेला आहे पहा ओके 2 मेथड्स आहेत एक ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे ती टर्म किती रिपीट होणार 3 टाइम्स ए इंटू ए अप्लाय होईल पहा ओके किंवा 2 मायनस 3 आय 2 मायनस 3 आय 2 मायनस 3 आय पहिला दोघांचं मी प्रॉडक्ट घेणार त्याचा जो काय रिझल्ट अप्लाय होईल त्या रिझल्टनं मी तिसरा जो प्रॉडक्ट होता तिसरा जो फॅक्टर होता त्यांना परत मला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मला मल्टिप्लिकेशन किती वेळा वापरावं लागेल इथं 2 टाइम्स वापरावं लागेल पहा त्यामुळे लेंदी प्रोसिजर अप्लाय होईल त्यामुळे सिम्पल मेथड आता ही मेथड कधी वापरू शकतो आपण जर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला जो माहीत असेल तरच मी हा रिझल्ट वापरू शकतो पहा मला इंडायसेसचा रिझल्ट किंवा एक्सपान्शन फॉर्म्युलेज आपण स्टडी केलेले आहेत कुठला रिझल्ट यूज करायचा आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब एक्झॅक्टली इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू काय ना रिझल्ट सांगा पहा इथं मग ए क्यूब ओके पहिल्याचा क्यूब मायनस 3 टाइम्स पहिल्याचा स्क्वेअर मल्टिपल विथ बी पहिल्याचा स्क्वेअर मल्टिपल विथ बी ओके प्लस अल्टरनेट प्लस मायनस देतो आपण जर निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन असेल तर रेफर काय करतो आपण अल्टरनेट प्लस मायनस ए क्यूब मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर मायनस ऑफ काय आपल्याला इथं बीचा क्यूब अल्टरनेट प्लस मायनस ओके एक्झाम्पलमध्ये सिन्स ए इज इक्वल टू व्हॅल्यू 2 अँड बी इज इक्वल व्हॅल्यू बीच व्हॅल्यू किती घेतलेली इथं मायनस 3 टाइम्स आय घेणार की प्लस 3 टाइम्स आय घेणार विद्यार्थी मित्रांनो इथं प्लस 3 टाइम्स आय हा जो मायनस आहे हा मी रिलेशनमध्ये वापरलेला आहे पहा एची व्हॅल्यू 2 आणि बीची व्हॅल्यू 3 टाइम्स आय रिझल्टमध्ये फक्त मला आता व्हॅल्यूज टाकायचे आहेत पहा एक्झॅक्टली इक्वल टू बोला पहिल्याचा क्यूब आहे म्हणजे काय झालं इथं 2 चा क्यूब ओके मायनस 3 टाइम्स पहिल्याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर मल्टिपल विथ सेकंड टर्म काय दिलेली इथं 3 टाइम्स आय मध्ये आपल्याला बा बी 3 टाइम्स आय मध्ये दिलेला आहे ओके प्लस 3 टाइम्स फर्स्ट इंटू सेकंडचा स्क्वेअर ओके फर्स्ट टर्म कुठला इथं 2 ओके मल्टिपल विथ काय ना व्हॅल्यू इथं 3 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा ओके मायनस तिसऱ्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा क्यूब आपल्याला पहा ओके दुसरी टर्म कुठल्या इथं 3 टाइम्स आय ब्रॅकेटचा क्यूब आपल्याला पहा 3 टाइम्स आय ब्रॅकेटचा क्यूब आपल्याला पहा ओके सिम्प्लिफाय करा एक्झॅक्टली इक्वल टू आताच्या स्टेपला काय केलं आपण त्या रिझल्टमध्ये फक्त मी ए आणि बीच्या व्हॅल्यूज रिसब्स्टिट्यूट केलेले आहेत पहा ओके बरं 2 चा क्यूब व्हॅल्यू किती असणार इथं 8 आपल्याला पहा ओके मायनस 3 मल्टिपल विथ 2 चा स्क्वेअर व्हॅल्यू 4 मल्टिपल विथ 3 टाइम्स आय रिमेन्स सेम प्लस ओके 3 2 जार व्हॅल्यू 6 3 2 जार व्हॅल्यू 6 ओके मल्टिपल विथ 3 आय ब्रॅकेटचा स्क्वेअर व्हॅल्यू काय असणार इथं 9 टाइम्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके मायनस 3 आय ब्रॅकेटचा क्यूब रिझल्ट काय अप्लाय होईल 3 चा क्यूब 27 आय क्यूब रिमेन्स सेम एक बेसिक फॉर्म्युला इंडायसिस मी इथं रेफर केलेलं आहे परत विद्यार्थी मित्रांनो इथं रेफर करतोय पहा इथं देअरफॉर ए बी रेज टू एम इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं ए रेज टू एम मल्टिपल विथ बी रेज टू एम
ए बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम मल्टिप्लाय बी रेस टू एम. 3i क्यूब किंवा 3i स्क्वेअर काय असं व्हॅल्यू होतं 3 स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअर. 3i क्यूब व्हॅल्यू 3 क्यूब व्हॅल्यू 27 आयचा क्यूब रिमेन्स सेम. ओके, आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं दोन टर्म्स यूज करायचे आहेत. पहा आय स्क्वेअरची टर्म आणि आय क्यूबची टर्म दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. ओके, सिन्स इथंच मी रेफर करतो पहा देअरफॉर आय स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 अँड आय क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं मायनस आयमध्ये आपल्याला पहा मायनस आयमध्ये रेफर होईल. पहा ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी एक्झाम्पलमध्ये रेफर करणार आहे. एक्झॅक्टली इक्वल टू काय काय येणार पाहत इथं 8 मायनस ऑफ 4 3 जार 12 12 3 जार 12 त्रिक 36 36 आयमध्ये आपल्याला पहा. ओके, प्लस ओके 6 9 जार 9 सख्ख 54 मल्टिपल विथ आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार इथं -1. ओके, -27 मल्टिपल विथ व्हॅल्यू मायनस ऑफ आयमध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे मी आय स्क्वेअरची व्हॅल्यू आणि आय क्यूबची व्हॅल्यू इथे मी एक्झाम्पलमध्ये रेफर केलेले आहे. पहा आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि आय क्यूबची व्हॅल्यू किती घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं -आयमध्ये रेफर होईल. पहा ओके, म्हणजे झेड इज इक्वल किती आलं पहा एक्झॅक्टली इक्वल टू ओके 8 -36 आय ओके प्लस मायनस आन्सर -54 ओके मायनस मायनस प्लस 27 आयमध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे काय केलं आपण इथं सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण एक्झाम्पल मी रिप्लेस कशामध्ये केलं तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये. ओके, आता मला इथं सिम्प्लिफाय केल्यानंतर मला टर्म्स रिअरेंज करून घ्यायचे आहेत. टर्म्स काय करायचं आपल्याला रिअरेंज करून घ्यायचे आहेत. पहा ओके, रिअल टू रिअल ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करतो आपण रिअल टू रिअल अंडरलाईन करतोय. पहा एच रिअल पार्ट ओके -54 रिअल पार्ट रिअल टू रिअल म्हणजे झेड इज इक्वल टू बोला झेड इज इक्वल व्हॅल्यू किती आली इथं 8 मायनस ऑफ रिअल टू रिअल पार्ट 8 मायनस ऑफ 54 किती येणार व्हॅल्यू इथं 46 आपल्याला पहा प्लस की मायनस येणार -46 ओके 46 अधिक 4 50 50 आणि 4 54 बरोबर आहे. ओके, -36 प्लस 27 डबल लाईन्स मी रेफर करतो. पहा इमॅजिनरी पार्टसाठी डबल लाईन्स मी रेफर केलेले आहेत इमॅजिनरी पार्टसाठी. ओके, इमॅजिनरी पार्ट मी एकत्र करणार आहे -36 प्लस 27 तिकडचे 7 तिकडचे 3 7 3 9 म्हणजे व्हॅल्यू किती आली तर -9 व्हॅल्यू -36 मोठा आहे पहा. ओके, प्लस 27 मी ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काय करतो प्लस मायनस जर असेल तर सबट्रॅक्शन करणार आहात आणि मोठ्याचं साईन कन्व्हेन्शन मी आन्सरला रेफर करणार आहे. -36 प्लस 27 व्हॅल्यू किती असणार इथं -9 मध्ये रेफर होईल. पहा समजलं. आपल्याला एक्सप्रेस कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो a प्लस बी ऑफ आय मध्ये रेफर करायचं आहे. पहा a प्लस बी ऑफ आय मध्ये रेफर करायचं आहे. ओके, त्यामुळे एक्झाम सोल्युशन काय येणार पहा पुढची स्टेप काय येणार पहा इथं एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय येणार व्हॅल्यू इथं. ओके, a प्लस बी ऑफ आय मध्ये रेफर करायचं आहे. झेड इज काय दिलेलं आहे a प्लस बी ऑफ आय एक्झॅक्टली इक्वल टू -46 रिमेन्स सेम. ओके, मध्ये प्लस आहे त्यामुळे प्लस ओके इनसाइड द ब्रॅकेट व्हॅल्यू किती असतं -9 विदाउट चेंजिंग द एक्झाम्पल काय करावं लागेल चेंज करावं लागेल. गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर काय होतं मायनसमध्ये येतं. पहा ओके, मल्टिपल विथ आय रिमेन्स सेम. एक्सप्रेस करायला सांगितलं तर तुम्हाला कंपल्सरी मला टर्म कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथं a प्लस बी ऑफ आय मध्येच पाहिजे आहे. ओके, मध्ये प्लसच पाहिजे आहे. जर मायनस आलेला असेल तुम्हाला रिप्लेस कशामध्ये करून घ्यावं लागेल प्लसमध्ये प्लस मायनस गुणाकारामध्ये परत मायनस बेसिक एक्झाम्पल रिमेन्स सेम राहतं. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजे माझं पहिलं सोल्युशन कंप्लीट झालं एक्सप्रेस इन दी फॉर्म a प्लस बी ऑफ आय. ओके, आता मला ज्या पुढच्या 5 व्हॅल्यूज काढायच्या आहेत त्यासाठी रिक्वायरमेंट काय असते तर मला ए आणि बीची रिक्वायरमेंट आहे. ओके, इक्वालिटी ऑफ डावीकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि उजवीकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यामुळे अल्जेब्रा कुठला वापरणार मी इथं इक्वालिटी ऑफ बोथ दी साइड्स करतो पहा मी इथे किंवा बोथ दी कॉम्प्लेक्स नंबर. ओके, इक्वालिटी कशी करतो आपण सेम पार्ट जसं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये मी एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट म्हटलेलं आहे तसंच मला इक्वालिटी सुद्धा करत असताना मी रेफर काय करणार इथं एलिमेंट टू एलिमेंट रिअल टू रिअल पार्ट इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट. ओके, रिअल टू रिअल काय ना पहा व्हॅल्यू मग इथं देअरफॉर a इज इक्वल व्हॅल्यू -46 ओके अँड b इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ द इमॅजिनरी नंबर आयचा कोइफिशियंट विथ साइन कन्व्हेन्शन व्हॅल्यू किती असं -9 a ची व्हॅल्यू -46 b ची व्हॅल्यू -9 मध्ये आपल्याला पहा. ओके, आता 1 बाय 1 मी काय करणार आता इथं सोल्युशन मी कंटिन्यू करणार आहे. पहा ओके, पहिलं काय विचारलेलं फर्स्ट. ओके,
आय ऑफ झेड विचारलेला आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ आय ऑफ झेड? इमॅजिनरी पार्टचा रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्टचा रिअल नंबर कुठला असणार तर बी मध्ये रेफर होईल पहा. बीची व्हॅल्यू किती इथं -9 मध्ये रेफर होईल पहा. -9 मध्ये रेफर होईल पहा. ओके, लक्ष द्या व्यवस्थित, लक्ष द्या व्यवस्थित. पहिली व्हॅल्यू मी रिकॅल्क्युलेट केली तर बी इज इक्वल टू -9, आय ऑफ झेड इज इक्वल टू -9. ओके, सेकंड व्हॅल्यू विचारलेला आहे आपल्याला आर ऑफ झेड विचारलेला आहे. आर ऑफ झेड म्हणजे रिअल पार्ट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. कशाने दर्शवतो आपण? एने दर्शवतो आपण. -46 मधील पहा, -46 मधील पहा. ओके, तिसरी व्हॅल्यू विचारलेली आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड. रिझल्ट काय अप्लाय होईल? लेंथ ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. रिझल्ट काय असणार इथं? a² प्लस व्हॅल्यू b² इज इक्वल टू इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू -46 चा स्क्वेअर ॲडिशन विथ -9 चा काय अप्लाय होईल? स्क्वेअर. रिझल्टमध्ये फक्त मला ए आणि बीच्या व्हॅल्यूज फक्त काय करायचे आपल्याला रिॲडजस्ट करून मेन्शन करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. रिॲडजस्ट करून काय केलेलं आपण ए आणि बीच्या व्हॅल्यूज मी रेफर केलेले आहेत. ओके, एची व्हॅल्यू किती होती इथं? एची व्हॅल्यू किती होती सांगा पाहू? एची व्हॅल्यू किती आहे? -46 चा स्क्वेअर, -46 चा स्क्वेअर किती ना पहा? -46 चा स्क्वेअर किती ना व्हॅल्यू इथं? 2116 काय ना व्हॅल्यू इथं? 46 चा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ साईडला सरळ कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय करणार. 46 मल्टिपल विथ 46 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तिला 2 वेळा रिपीट होणार आहे पहा. 6 6 जार व्हॅल्यू 36 7 3 6 4 जार 24 प्लस 6 चौक 24 आणि 4 की त्यांचं व्हॅल्यू 27. ओके, ॲडिशन 4 सख्ख 24 7 2 4 चौक 16 आणि 2 किती असणार इथं? 18 मध्ये आपल्याला पहा अप्लाय करा. एक्झॅक्टली इक्वल 6. ओके, 7 आणि 4 1100 हातचाला 1. ओके, 8 आणि 10 1 1100 हातचाला 1 व्हॅल्यू 200 किती ना व्हॅल्यू इथं? 2116. ओके, प्लस पुढे काय अप्लाय होईल? प्लस. ओके, -9 चा स्क्वेअर कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर इट इज ऑलवेज काय असणार इथं? पॉझिटिव्ह असतो पहा. -9 चा स्क्वेअर व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 81. ॲडिशन विथ ह्याच्यामध्ये मला 81 ॲड करायचे आहेत पहा. ओके, व्हॅल्यू 7 9 1 2 म्हणजे फायनली काय नाही तर मग देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू 2197. कम्प्लीट स्क्वेअर नाही आहे त्यामुळे मी ॲज इट इज टर्म रिप्लेस करणार पहा. समजलं व्यवस्थित? ओके, चौथी व्हॅल्यू तुम्हाला विचारली विद्यार्थी मित्रांनो इथं एम्प्लिट्यूड ऑफ झेड, एमपी ऑफ झेड. ओके, देअरफॉर एमपी ऑफ झेडचा रिझल्ट काय अप्लाय होईल इथं? थिटा एक्झॅक्टली इक्वल टू अँगल मला कॅल्क्युलेट करायचं. एम्प्लिट्यूड असणार इथं अँगल मला कॅल्क्युलेट करायचं आहे. थिटा इज इक्वल टू काय ना रिझल्ट tan इनवर्स ऑफ इनसाइड द ब्रॅकेट व्हॅल्यू बी डिवाइडेड बाय ए मध्ये आपल्याला पहा बी डिवाइडेड बाय ए. रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाका. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ इनसाइड ब्रॅकेट बीची व्हॅल्यू किती आहे? -9 डिवाइडेड बाय एची व्हॅल्यू -46 आपल्याला पहा. ओके, अरेंज करून घ्या. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मायनस प्लस गुणाकार भागाकारामध्ये मायनस प्लस मध्ये येणार आहे. व्हॅल्यू किती आपल्याला? 9 डिवाइडेड बाय 46 रिमेन सेम, नो चेंज. स्टँडर्ड अँगल नाही, स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे तर मी ॲज इट इज ठेवणार आहे पहा. ओके, अँड शेवटचा आन्सर 5th वन काय दिलेलं आपल्याला? झेड बार विचारलेला आहे. इफ झेड इज इक्वल किती आलेला आहे तर व्हॅल्यू -46 -9 टाइम्स आय आलेला आहे पहा. झेड काय आलेला आपल्याला इथं? -46 काय आलेलं आहे पहा? -46 -9 टाइम्स आय आलेला आहे. ओके, अँड कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय असणार इथं? झेड बार असणार आहे पहा. देअरफॉर झेड बार इज इक्वल टू काय ना व्हॅल्यू इथं? -46 रिमेन सेम आणि मायनसचा काय आपल्याला प्लस 9 टाइम्स आय. मायनसचा प्लस कशामध्ये? रिअल आणि इमॅजिनरी ह्या दोघांच्या साइन कन्व्हेन्शन्समध्ये या दोघांच्या साइन कन्व्हेन्शनच्या मधली जी टर्म अप्लाय होईल ते मधली टर्म काय करतो आपण? प्लसचा मायनसचा प्लस मध्ये मी रेफर करणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. समजलं व्यवस्थित? ओके, 2 एक्झाम्पल्स आपण आज स्टडी केलेले आहेत. ओके, त्यासाठी मी रूल्स ऑफ द इंडायसिसचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर एक्सपान्शन फॉर्म्युलीचा सुद्धा वापर करून मी काय केलं इथं? व्हॅल्यूज रिकॅल्क्युलेट केलेले आहेत पहा. समजलं? सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी ग्रुपवर शेअर करणार आहे, ते सोडवायचे आहेत. ओके, आणि त्याचे सोल्युशन्स तुम्ही ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे पहा. ओके, नंबर तुमचा जो असेल एक्झाम्पलचा जो का नंबर तुमचा जो दिलेला आहे तो आहे तसा पुढे कंटिन्यू करायचा विद्यार्थी मित्रांनो.
कळलं का पहा. ओके, होमवर्क सेपरेट नंबर्स घालून मेन्शन करायचे नाहीत, मी सांगितलेलं आहे. ओके, जो क्वेश्चन दिलेला असेल, आता फॉर एक्झाम्पल हे 25th एक्झाम्पल जर असेल तर होमवर्कचे एक्झाम्पल स्टार्ट किती होणार 27, 26, 27, 28, 29 फॉर एक्झाम्पल मी घेतलं, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय करू शकतो इथं प्रत्येक आता होमवर्कचे एक्झाम्पल असेल त्याच्या पाठीमागे मी HW लिहून मी काय करू शकतो तर डिफाईन करू शकतो होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल आहे. समजलं. ऑफलाईन लेक्चर जर स्टार्ट असतील तर मी तुम्हाला समोरासमोर मी तुम्हाला सांगितलं असतं, पण ऑनलाईन लेक्चरमध्ये मात्र तुम्हाला मी सांगतोय त्या पद्धतीमध्येच मला राईटअप पाहिजे आहे. ज्यावेळेस आपले ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस तुमच्या असाइनमेंटच्या नोटबुक्स त्याचबरोबर तुमच्या फेअर नोटबुक्स, मग ती पहिला टॉपिक जो आपण स्टडी केलेला आहे ती पण पहिल्या टॉपिकची पण नोटबुक मी चेक करणार आहे आणि आता जो रनिंग टॉपिक जो चालू आहे तो सुद्धा मी इथं चेक करणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, अजून काल जो दिलेला होमवर्क होता, ओके, तर जे एक्झाम्पल्स अजून मुलांनी सोडून ग्रुपवर शेअर केलेले नाही आहेत. होमवर्क रोजच्या रोज त्यावेळेस तो सोडवत चला, कारण बॅकलॉग्स जर पडले तर तुम्हालाच लोड होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्ट काय होणार तुमचं इथं लोड तर होणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं पार्ट लिंक जी आहे एक्झाम्पलमध्ये जी लिंक आहे ही ब्रेक होते. पहा, ओके, जर एखाद्या वेळेस होमवर्क सोडवायचा राहिला असेल तर किती जागा लागते बघून ती जागा सोडून मगच पुढचं लेक्चर जे काही आपण रेफर करतोय, आपण लेक्चर जे घेतलेलं आहे ते तुम्ही त्याच्या पुढे कंटिन्यू करू शकता. समजलं व्यवस्थित. ओके, प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. काळजी घेत घेत जो अभ्यास स्टडी जो आहे आपला तो कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. पहा, ओके, धन्यवाद.